नमस्कार, मी डॉक्टर सुप्रिया चांदणे, अल्ट्रा विजन आय हॉस्पिटल. बऱ्याचदा पेशंट येत असतात की मला अंधुक दिसतंय, मला डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की मोतीबिंदू झालेला आहे. मग मी दुसऱ्या डॉक्टरला दाखवलं. मग त्यांनी मला सांगितलं की सध्या मोतीबिंदूच्या ऑपरेशनची गरज नाही आहे, सध्या तुम्ही चष्मा वापरला तरी चालू शकतं. मग अशा वेळी पेशंट कन्फ्यूज होतो की नक्की मला मोतीबिंदू आहे का नाही, मला ऑपरेशन करण्याची गरज आहे का नाही. तर आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगते की मोतीबिंदू म्हणजे काय. सर्वप्रथम मोतीबिंदू म्हणजे नैसर्गिकता आलेली लेन्स, त्याची पारदर्शकता, ट्रान्सपरन्सी कमी होणे, याला आपण मोतीबिंदू म्हणतो. डेफिनेशननुसार पाहिलं तर अशी कोणती पर्टिक्युलर अवस्था म्हणजे स्टेज नाही आहे की आता बाबा नेमका ही स्टेज आहे, इथे तुम्ही ऑपरेशन केलंच पाहिजे. तर याच्या काही स्टेजेस आहेत मोतीबिंदूच्या, ते मी तुम्हाला सांगते. वयाच्या 40शी नंतर जवळचं दिसायला कमी होतं. ॲक्च्युली 40शी लागली म्हणजेच लेन्सची एजिंग झालेली आहे असं आपण म्हणतो. कारण 40शी नंतर लेन्स ही रिजिड होत जात असते, लेन्सची हालचाल कमी होत असते, म्हणून आपल्याला जवळचं पाहायला कमी होतं. तर 40मध्ये आपल्याला चष्म्याचा नंबर लागतो. तर बऱ्याचदा लेन्सची ट्रान्सपरन्सी ही हळूहळू 40शी नंतर कमी व्हायला लागते, जी की आपल्याला जाणवतसुद्धा नाही की आपली डोळ्याची जी नजर आहे ती हळूहळू कमी होत चाललेली आहे. काही वेळा चष्म्याचा नंबर चेक करून सुद्धा ती सुधारल्या जाऊ शकते. काही वेळा नॉर्मली असंच आपल्याला पाहायला चांगलं दिसू शकतं, त्यामुळे एवढा फरक जाणवत नाही. पण जेव्हा नंबर वाढायला लागतो म्हणजे लेन्समध्ये बदल व्हायला लागतात, तर अशा वेळेस काही वेळा चष्म्याचा नंबर देऊन आपण मोतीबिंदूची शस्त्रक्रिया किंवा मोतीबिंदू हे पुढे ढकलू शकतो. म्हणजे या स्टेजमध्ये ऑपरेशन करण्याची गरज आहे असं नाही आहे. ही अगदी सुरुवातीची अवस्था आहे.